नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूयात विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेसंदर्भात. मुंबई महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झालेली आहे. बीएमसीचे प्रभाग 227च राहणार आहेत. ठाकरे सरकारचा निर्णय हा फिरलेला आहे. बीएमसीची अंतिम प्रभाग रचना 2017 प्रमाणेच राहणार आहे. राऊतांनी या संदर्भात दावा केला होता. हा दावा भाजपानं फेटाळलाय. बीएमसीच्या महापौर पदावरून दावे प्रतिदावे सुरू झालेत. संजय राऊत यांनी आधी दावा केला होता, तो दावा भाजपानं फेटाळलाय. मुंबईचा महापौर मराठी आणि तो अस्सल भगव्या रक्ताचा, मराठी बाण्याचं. आणि हे मराठी बाण्याचे जे आहेत ते भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे सांगतात बरं का, तसे नाहीत. दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही. संजय राऊत, तुमची मानसिकता सातत्यानं देशविरोधी आणि पाकिस्तान धार्जिनी आहे. 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात लोकांना घाबरून तुम्ही घरामध्ये बसलेला होतात. त्यामुळंच जनता जनार्दनांनी विधानसभेच्या निवडणुकीत तुम्हाला पराभूत करून तुमच्या आवडीचं घरात बसवण्याचं काम केलंय. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभम, प्रभाग रचना 2017 प्रमाणेच राहणार आहे, एक प्रश्न. आणि दुसरा, आता दावे प्रतिदावे सुरू झालेत. जगदीश, 2017 नुसारच प्रभाग रचना ही राहणार आहे. आणि खरं पाहायला गेलं तर दावे प्रतिदावे हे सुरू जरी झाले असले तरी येणाऱ्या काळात नेमकं काय होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेस ज्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्रित होते आणि कुठेतरी उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व जे आहे ते महानगरपालिकेवर राहिलं होतं. पण त्यानंतर मात्र शिवसेनेमध्ये 2 फूट झाले, एक एकनाथ शिंदेची शिवसेना आणि एक उद्धव ठाकरे यांची शिवसेना. तर नेमकं आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र पाहायला भेटणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणखी महायुतीचे सर्व बडे नेते हे सातत्याने सांगत असतात की महायुतीचाच भगवा झेंडा हा महानगरपालिका निवडणुकांवर फडकणार आहे. पण मात्र काही जे इतर नेते आहेत किंवा पक्षातील इतर लोक आहेत ते कुठेतरी सातत्याने मुंबई महानगरपालिका असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल याबद्दल स्वबळावर जाण्यासाठीची किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत नाही जाण्याची सातत्याने चर्चा हे थेटपणे करत असतात. पण मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट याच्यावर काही बोलणं उचित समजत नाही. ना मोठे नेते ना छोटे नेते कोणतेही याच्यावर जे आहे आपली प्रतिक्रिया सध्या तरी देताना दिसून नाही येत आहेत. नुकतंच उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं की तिन्ही जे बडे नेते आहेत ते नेमकं ठरवतील. याचप्रमाणे समजा महाविकास आघाडीमध्ये पाहायला गेलं तर कुठेतरी काँग्रेस हा स्वबळाचा नारा देऊ शकतो असा एक अंदाज जो आहे तो राजकीय वर्तुळात आहे. पण मात्र शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि सोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे अर्थातच राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर हे एकत्रित जातात का निवडणुकींना सामोर हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. इतर जे छोटे राजकीय पक्ष आहेत किंवा मग विपक्ष किंवा विपक्ष जे आहेत उमेदवार यांच्यासाठी देखील एक महत्त्वाची लढत ही येणाऱ्या काळात असणार आहे. सर्वप्रथम बघायला गेलं तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मराठी माणूस, मराठी भाषा, हिंदुत्व या विषया व्यतिरिक्त अन्य कोणते विषय असे असतील जे तापतील? अर्थातच बघायला गेलं तर मुंबईचा विकास हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. महायुती सरकारने सर्व विकास कामांचं उद्घाटन केलेलं आहे. पण सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले नेते सांगत असतात की हा सर्व विकास कामं जी झाली आहेत ही आमच्या काळात झालेली आहे, आम्ही यांचं उद्घाटन केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी राजकीय भूमिका ठेवणारे किंवा राजकीय षडयंत्र करणारे जे काही सर्व पक्ष आहेत ते या सर्व मुद्द्यांचं महत्त्वाने पाहतील. सोबतच कोरोना काळ होता, कोरोना काळामध्ये झालेला भ्रष्टाचार याच्यावर सातत्याने महायुतीमधले नेते जे आहेत ते टीका करताना दिसून येत असतात. इतकंच नव्हे तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये आय लव्ह मोहम्मद हा जो मुद्दा सुरू झालेला आहे मागील आठवड्याभरापासून, यावर देखील कुठेतरी येणाऱ्या निवडणुकीच्या काळांमध्ये एक महत्त्वाचं समीकरण जे आहे ते पाहायला मिळू शकतं. आणखी अर्थातच वोट बँक ही प्रत्येक पक्षाला महत्त्वाची असते आणि वोट बँकच्या अनुषंगाने मतपेटीमध्ये मत घेणे आणि इतकंच नव्हे तर केलेल्या कामांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे आणि भविष्यात आपण काय काम करणार याच अनुषंगाने येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका या महत्त्वाच्या असणार आहेत. कारण की 3-3.5 वर्षांपेक्षा जास्तचा कालावधी झालेला आहे की सामान्य नागरिकांना कुठेतरी सातत्याने त्रास जो आहे तो दैनंदिन जीवनामुळे हे सर्व निवडणुका न झाल्यामुळे दिसून येतो आपल्याला. जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल.